अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे। मात्र अद्यापर्यंत पीओपी बंदी उठलेली नाहीये, त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणारे मूर्तिकार चिंतेत सापडलेत। मूर्तीसाठी शाडूच्या मातीचा जो पर्याय सुचवण्यात आलाय तोही खर्चिक आहे, कारण शाडूची माती महाराष्ट्रात मिळत नाहीये। म्हणूनच या सगळ्या संकटात अडकलेल्या मूर्तिकारांवर नवा विघ्न आलेला आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। पीओपी बंदीमुळे गणेश मूर्ती व्यवसायावर विघ्न, शाडू मातीसह मूर्तिकार मिळणं बनलं अवघड, कर्ज फेडणार कसं आणि जगणार कसं? महाराष्ट्रात यंदा गणेश मूर्ती साकारण्यासाठी पीओपी वापरता येणार नाही असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काढण्यात आला। त्यामुळे राज्यातील मूर्तिकारांची झोप उडाली आहे। याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही आणि गणेशोत्सव अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपलाय। त्यामुळे करायचं काय असा सवाल गणेश मूर्तिकार आणि कारखानदार यांना पडलाय। रायगड जिल्ह्यातील पेण म्हणजे बाप्पांचं माहेरघर। लाखो गणेश मूर्ती येथे साकारल्या जातात, त्यासाठी मूर्तिकार बँकांकडून कर्ज घेतात, पण पीओपी बंदीमुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। माझ्या जोडीला जवळजवळ 15 लोक सुद्धा या माझ्याकडे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात। परंतु मी आज बँकेकडून लोन घेतल्या असल्यामुळे जर पीओपी जर चालू झाली नाही तर हा बँकेचा लोन फेडणार कुठनं? आमच्यावर पूर्णपणे आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत पीओपीला पर्याय निघत नाही तोपर्यंत या गोष्टीचा सरकारने विचार करून पीओपी वरची बंदी उठवावी। लाखो कारागीर नाही तर हजारो कारागीर, लाखो कारागीर याच्यावरती वयोवृद्ध लोक, शिकलेली लोक अवलंबून आहेत। पीओपी साठी शाडू मातीचा पर्याय सुचवण्यात आला, मात्र शाडूची माती महाराष्ट्रात उपलब्ध नाहीये। त्यामुळे ती गुजरात मधून मागवावी लागते। त्यामुळे 50 किलोची बॅग 40 किलो होते, त्यातच शाडू माती हाताळणारे कारागीर मिळत नाही। त्यामुळे आता इतक्या कमी वेळात शाडू मातीपासून मूर्ती कशा बनवायच्या अशा चक्रव्यूहात मूर्तिकार अडकलेले आहेत। शाडू मातीची जर माती इथं महाराष्ट्रात मिळत नाही, गुजरात राज्यातून माती येते आणि ती माती इथे येईपर्यंत तिथं जागेवर 50 किलोची गोण आहे आणि इथे मानगाव तालुक्यामध्ये येईपर्यंत तिचे 40 किलोचा हे होतो। आणि मातीचे गणपती समजा बनवायचे झाले तर आता माझ्या कारखान्यात 2000 की 5000 मूर्त्या आहेत पीओपीच्या, तर त्या 5000 बनवायचे झाले तर माझ्याने 1000 पण होणार नाही। बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच राज्यांमध्ये, गुजरात असेल, तेलंगणा असेल, हैदराबाद असेल, इथे मोठ्या संख्येने आज पीओपी मूर्तींचे उत्पादन, पीओपी मूर्तींची विक्री चालू आहे। आमचा मराठी मूर्तिकार, मराठी कुटुंब, मराठी व्यावसायिक, आज आमच्या हमरापूर विभागातील अनेक लोक, महाराष्ट्रातील अनेक मूर्तिकार हे भरडले जाते। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपी बंदीचा आदेश काढला आणि त्यावर शाडू मातीचा पर्याय दिला। खरं तर त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाहीये। त्यातच हे प्रकरण आता न्यायालयामध्ये आहे। एकीकडे शाडूची माती महाराष्ट्रात मिळत नाही, ती आणावी लागते गुजरातमधून, आणि गणेश मूर्ती साकारणारे मूर्तिकार आहेत मराठी। त्यामुळे पीओपी बंदीचा आणि शाडू मातीचा पर्याय हे निर्णय राजकीय तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।